नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाचे JR पाहणार आहोत. त्यातील पहिला आहे तोच 17 एप्रिल 2026ला काढण्यात आलेला JR जनगणना 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा सूचना आहेत. आता यामध्ये सांगण्यात आलं होतं की सर्वात पहिलं आपल्याला शिक्षकांच्या पदभरतीसाठी किंवा कोणत्याही पदभरतीसाठी रोस्टर तपासणीनंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया ही राबवण्यात येते. म्हणजेच शिक्षक भरतीच्या आधीचाच तो टप्पा आहे की पहिलं समायोजन होणं गरजेचं आहे. आता हा एक JR काढण्यात आलेला आहे की जी जनगणना आहे 2026 ही मोजण्यासाठी आता यामध्ये मायना दिलेला आहे आणि त्याच्यातला मेन अर्थ हा आहे की जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकांसह जे इतर कर्मचारी आहे त्यांची 2026ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया ही राबवण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे. आणि आता शिक्षक आणि इतर कर्मचारी जे आहे जिल्हा परिषदेचे त्या सर्वांच्या बदल्या ह्या तात्पुरत्या थांबवण्यात आलेल्या आहेत, कारण जनगणना मोजणीचं काम या ठिकाणी 2026मध्ये चालू होणार असल्या कारणाने हे काम थांबवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा JR आहे तो म्हणजे जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांच्या संदर्भात. आता शिक्षक अतिरिक्त झाले म्हणजेच शिक्षकांचं समायोजन होणार कधी, तर ते जेव्हा शिक्षक अतिरिक्त ठरतात त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची गरज भासते. आता अतिरिक्त शिक्षकांमध्ये काही बऱ्यापैकी प्रमाणात शाळा ज्या अशा आहेत की त्या आता बंद झालेल्या आहेत. काही शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक नाही अशी परिस्थिती आहे, परंतु काही शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षकांची संख्या जास्त झालेली आहे असा देखील सीन यामध्ये दिसून येतो. आता हा एक JR आहे, यामध्ये जवळपास 400+ ज्या शाळा आहेत त्या बंद झालेल्या शाळा याची यादी यामध्ये दिलेली आहे. 18 पेजेसची ही PDF आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा बंद झाल्यामुळे तेथील जे शिक्षक आहे त्यांचं देखील समायोजन होतं, विद्यार्थ्यांचं देखील समायोजन होतं, शाळांचं एकत्रीकरण होतं. कमी पटसंख्येच्या शाळा दुसऱ्या शाळेमध्ये विलीन होतात, म्हणजेच एकत्र केली जाते, म्हणजेच शाळेचं सुद्धा समायोजन होतं. आणि हे जी कारणं आहेत बरीच कारणं आहे, पटसंख्या आहे, अशा जवळपास 400+ शाळांची यादी यामध्ये दिलेली आहे. 407 इतक्या शाळांची यादी यामध्ये दिलेली आहे. यामध्ये शून्य विद्यार्थी शाळा आहेत, 0 शिक्षकी शाळा आहेत. यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमधले विद्यार्थी ICSE किंवा CBSE बोर्डामध्ये शिक्षण घेतात. म्हणजे पालकांचा दृष्टिकोन आणि शाळेच्या पण काही गोष्टी आहेत, काही ठिकाणी शिक्षक नाही आहेत, काही ठिकाणी अतिरिक्त आहेत. हा सगळ्याच गोष्टींचा एकंदर विचार केला तर कालच्याच न्यूजमध्ये जवळपास 19 ते 20 हजार शाळेंमध्ये जवळपास 20,000 शिक्षक हे अतिरिक्त होण्याची भीती या ठिकाणी वर्तवलेली आहे असं न्यूज चॅनलला देखील दाखवलेलं आहे. आणि या ठिकाणी एक PDF देण्यात आलेली आहे ज्या एकाच ठिकाणावरच्या जवळपास 400+ शाळा ह्या अतिरिक्त शाळा या शाळा बंद झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत जवळपास 20,000 शिक्षक हे अतिरिक्त होतील अशी शक्यता दाखवलेली आहे. परंतु याचा अर्थ काय होणार, आता ह्या जे अतिरिक्त शिक्षक आहे त्यांचं रिक्त जागेंवरती समायोजन होणार, ह्या शिक्षकांना काढलं जात नाहीत. म्हणजेच ज्या आता नव्याने त्या ठिकाणी रिक्त जागा निघतील त्या ठिकाणी या शिक्षकांचं समायोजन होतं. परंतु याचा परिणाम ज्या शाळा बंद झाल्यात इथे ऑलरेडी शिक्षक काम करत होते त्यांना काढू शकत नाहीत, मग ते रिक्त जागांवर जाणार, मग येणाऱ्या नवीन ज्या जागा आहे त्या पर्यायाने कमी होतात. हा त्याच्यावरचा परिणाम होत असतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता बदली प्रक्रिया ही थांबवलेली आहे. त्यामुळे आता जनगणनेचं रिझन आहे त्यामुळे बदली प्रक्रिया थांबवली. जोपर्यंत रोस्टर तपासणी होऊन शिक्षकांचं समायोजन होत नाही तोपर्यंत रिक्त जागेंचा अहवाल पोर्टलला दाखवला जाणार नाही किंवा एक्झॅक्ट किती जागा रिक्त आहेत हे कोणालाच समजणार नाही. एक अंदाजे किंवा अंदाजानुसार ती आकडेवारी कुणीही सांगू शकतं, परंतु एक्झॅक्टली आकडेवारी सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण समायोजन खूप मोठी प्रक्रिया आहे ज्यामध्ये रिक्त जागा समजण्यासाठी मदत होते. समायोजन करायला खूप दिवस लागत नाहीत, परंतु ती एक अशी प्रक्रिया आहे ज्याने रिक्त पदांचा डायरेक्ट अहवाल हा आपल्याला पोचत असतो, म्हणजे क्लिअर होतं की रिक्त जागा नेमक्या किती आहेत. अशा दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या. एक तर समायोजन प्रक्रिया बदली प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे
समायोजनासाठी शिक्षकांची यादी आणि शाळेंची यादीसुद्धा ही जाहीर झालेली आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.